इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतात क्रीडा नैपुण्य असणारे अनेक हिरे आहेत. त्यांना पैलू पाडणारे सक्षम रत्नपारखी असतील तर हे नैपुण्य आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. असेच अनेक हिरे ज्यांनी पारखले ते प्रवीण मधुकर बोरसे आज आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भेटीला आलेले आहेत. बोरसे सर स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तायक्वांदो या खेळाशी जोडले गेलेले आहेत. या खेळाविषयी आणि त्यातील त्यांच्या प्रवासाविषयी, या खेळातल्या संधींविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून. बोरसे सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत. सर, तायक्वांदो हे नाव सगळ्यांना माहिती आहे. तो मार्शल आर्टचा एक प्रकार आहे हेही माहिती आहे. पण आजही कराटे आणि तायक्वांदो यातला फरक लोकांना कळत नाही. थोडंसं या खेळाविषयी कल्पना स्पष्ट कराल का? नक्कीच. तायक्वांदो हा एक कोरियन मार्शल आर्ट आहे. कराटे हा एक चायनीज मार्शल आर्ट आहे. मार्शल आर्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दोन खेळांचं द्वंद्व, म्हणजे भांडणं, मारामाऱ्या, ज्या काही गोष्टी होतात त्या, जशा रेसलिंगमध्ये दोन खेळाडूंशी पारखले जातात, बॉक्सिंगमध्ये होतं, उशू, किकबॉक्सिंग, अशा अनेक मार्शल आर्ट आज आहेत. तर तायक्वांदो हा एक नाविन्यपूर्ण खेळ सगळ्या जगात सगळ्या मार्शल आर्टमध्ये जास्त पॉप्युलर झालेला आहे, कारण त्याच्या गुणांमुळं. तायक्वांदो या शब्दाचा अर्थ असा आहे, ताय म्हणजे हात, क्वान म्हणजे पाय आणि डो म्हणजे कला, द आर्ट ऑफ किकिंग अँड पंचिंग. मग याच्यात तायक्वांदोमध्ये हाताचा प्रयोग जो केला जातो तो फक्त सहसा ब्लॉक करण्यासाठी केला जातो, पण जास्तीत जास्त याच्यात 80 to 90% पायाचा वापर केला जातो. हातापेक्षा पायात नक्कीच ताकद जास्त आहे आणि जो आघात होतो तो याच्या 10 पटीने हाताने आघात केलेल्या पेक्षा 10 पटीने नक्कीच जास्त असतो. आणि ह्या गोष्टीमुळं तायक्वांदो हा एक पॉप्युलर मार्शल आर्ट म्हणून केला जातो. जे मिक्स मार्शल आर्ट करतात त्याच्यात किकिंगचा वापर जास्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात हा ॲज अ स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आहे. 1986 सोल ऑलिम्पिकमध्ये या खेळाचं इंट्रोडक्शन झालं आणि 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये याला रेग्युलराईज ऑलिम्पिक मेडल इव्हेंटमध्ये घेतलं. याच्या 4 मुलांचे आणि 4 मुलींचे असे 8 गोल्ड मेडल असतात. 8 गोल्ड, 8 सिल्वर आणि 16 ब्रॉन्झ. म्हणजे एक त्याचं वेट कॅटेगरी वेटेज ठेवून आहे. आणि ह्याच्यात कोणतंही मॅनिप्युलेशन होऊ नये म्हणून वर्ल्ड तायक्वांडोनी काय केलेलं आहे की याच्यात सातत्याने बदल करतात. त्या लोकांना सगळ्यांना अपडेट केलं जातं, खेळाडूंना अपडेट केलं जातं, कोचेसला अपडेट केलं जातं, प्रत्येकाला ग्रेडिएशन केलं जातं, जेणेकरून ते त्या खेळावर त्या स्तर मेंटेन करू शकेल. आणि म्हणून आज तायक्वांदो हा ऑलिम्पिक्समध्ये सातत्याने त्या आलेला आहे. याच्यात कोणतेही सगळे इलेक्ट्रॉनिक सेन्सेस वापरले जातात, ज्याला आम्ही PSS म्हणतो, आणि जेणेकरून अत्याधुनिक गोष्टींची त्याला सांगड घालून हा जगात पॉप्युलर झालेला आहे. याच्यात कुठेही मॅनिप्युलेशन होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेफ्टी. याच्यात सगळ्या ठिकाणी तुम्हाला हाताला लागू नये म्हणून आर्मगार्ड असतात, हँडग्लोव्ज असतात, पायात शिनगार्ड असतात, ग्रोईंग गार्ड असतं, तुमचं हेड गार्ड असतं, चेस्ट गार्ड असतं, जेणेकरून त्याच्यात कोणतेही इंजुरी होण्याचे चान्सेस होत नाहीत. आणि परत 2 प्रतिद्वंदी असतात, त्यांचं इक्वल वेट असतं, त्याच्यामुळं पण आघात दोघांचे एकमेकांना जे होतात ते दोघांची सहन करण्याची क्षमता तेवढीच असते. त्याच्यामुळं ह्या खेळांना म्हणजे जगात ॲज अ स्पोर्ट्स म्हणून पण खूप झालेला आहे. तिसरा सगळ्यात चांगला गुण याचा म्हणजे याच्यात एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथचा खूप वापर होतो, म्हणजे विस्फोटक क्षमता जास्त आहे, चपळता खूप जास्त आहे. परत तुमचा एन्डोरन्ससुद्धा याच्यात खूप चांगला येतो. तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे अशा मल्टिपल गोष्टी तुम्हाला सातत्याने कराव्या लागतात. म्हणून हा इंटेन्सिव्ह मोमेंटचा खेळ आज तुमच्या फिजिकल फिटनेससाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. जर नुसतं फायटिंगला काही लोक घाबरतात किंवा फायटिंग करायची कुणाची इच्छा नसते, पण फिटनेससाठी काय करायचं, तर मग पुमसे नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण आपलं सेम मेडल व्हॅल्यू सेम, आणि पुमसेचं सुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिप होतात. एशियन चॅम्पियनशिपमध्ये पुमसे आलेला आहे, एशियन गेम्समध्ये पुमसे आलेला आहे, नक्कीच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा या येत्या काळात होईल. म्हणून अशा प्रकारे फिटनेस, स्पोर्ट्स आणि मार्शल आर्ट अशा सगळ्या गुणांचं त्याच्यात वाव आहे. म्हणून तायक्वांदो हा एक जगातला सगळ्यात पॉप्युलर मार्शल आर्ट म्हणून येत. खूप छान सर, ह्याचं तुम्ही माहिती विशद करून सांगितली. तुमचा या खेळामधला प्रवास कधीपासून सुरू झाला? मी 1985 तायक्वांदो या खेळाकडे वळलो. मी मुळातच घरात आणि शाळेत खोडकर होतो आणि खोडकर असल्यामुळं घरच्यांना
माझ्या शेजारी पाजारी सगळीकडे सारखी भांडणं मारामाऱ्या अशा सगळ्या शाळेत सुद्धा गोष्टी घडत होत्या. आईवडिलांना सातत्याने बोललं जात होतं. तर माझ्या एका टीचरनी त्यांना सजेस्ट केलं, माझ्या वडिलांना सजेस्ट केलं की याला तुम्ही कुठेतरी असं गुंतवा की जेणेकरून याची ही जी मस्ती आहे ही त्याची कमी होईल. आम्हाला सुट्टीच्या काळात वडिलांनी तायक्वोंदो या क्षेत्राची ओळख करून दिली. योगायोगाने कराटे, त्यावेळेस तायक्वोंदो या खेळाचं एवढं हे नव्हतं. कराटे म्हणून मला तिथं त्यांनी प्रमोट केलं. जसं तुम्ही आता सुरुवातीला आपला प्रश्न झाला कराटे आणि तायक्वोंडो, पण योगायोगाने मला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झालेला. खेळाप्रती असणारं तुमचं हे पॅशन आपण म्हणू ते आजतागायत कायम राहिलेलं आहे आणि ज्यामुळे आता तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहात. सर, या खेळामध्ये तुम्ही खूप साऱ्या अचिव्हमेंट केलेल्या आहेत, खूप काही मिळवलेलं आहे. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना. एशियन गेम असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं तुमचा वावर असेल. हो सर, नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं पॅशन हा शब्द वापरला तर योग्य आहे, कारण मला स्वतःला ॲज अ प्लेअर म्हणून मी खरंच पॅशन म्हणून या खेळाकडे बघितलं आणि खेळात मी इतका इन्व्हॉल्व झालो की म्हणजे मला तायक्वोंडोशिवाय दुसरं कोणत्याच गोष्टी दिसायच्या नाहीत. आणि मग अशा याच्यातच मी पहिली नॅशनल 1986 खेळलो आणि त्यावेळेस मला त्या काळचे जे आपले महाराष्ट्राचे स्पोर्ट्स मिनिस्टर होते सुरेशभाई कलमाडी, ते इंडियन ऑलिम्पिकमध्ये कार्यरत होते आणि पुण्याचे त्यावेळेस ते आमदार होते आणि अशा वेळेस त्यांनी आम्हाला प्रमोट केलं. मला ते स्वतः रेल्वे स्टेशनवर सोडालेलं 1986. पुण्यनगरी जी आज क्रीडा नगरी जी झालेली आहे ती त्यांचीच देण आहे. तर मग तेव्हापासून माझं करिअर सुरू झालं आणि मला पहिल्याच नॅशनलमध्ये मला कांस्य पदक मिळालं आणि मग ते बघून तेच स्वागत, ते मेडल घेण्याचं हे सगळं बघून मला अजूनच त्याचं क्रेज निर्माण झालं आणि मग नंतर सातत्याने मी स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटात खेळत गेलो आणि नंतर मग पहिलं गोल्ड माझं सिनियर नॅशनलमध्ये मला फेडरेशन कप आमचं मेरठ इथं झालं होतं तिथं आलं. त्यानंतर मग मी परत वळून बघितलं नाही. तिथली जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मला आमचे जे टॅलेंट हंटमध्ये मला भारतामध्ये पहिली शासनाची जी टीम बनली सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सची, तर त्यामध्ये मी पहिल्या 6 जणांमध्ये माझं निवड झाली आणि त्यानंतर मग माझ्या खेळाला उभारी मिळाली. बेसिकली मी केमिकल इंजिनियर आहे. इंजिनिअरिंगचा जॉब मला पुण्यात होता, मी तो ऑलरेडी जॉईन पण केला होता. पण इकडं मला पॅशन म्हणून मला जे खेळायला मिळते, मला दुसरं काहीच करायचं नाही आहे. खेळ म्हणूनच खेळायचं, नोकरीचं कोणतंही टेन्शन नाही आहे. म्हणून मग मी याच्यात घरच्यांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं आणि मग मी दिल्लीला CISF खेळायला सुरुवात केली. अच्छा, खूप मस्त. मी श्रोत्यांना सांगू इच्छिते, श्रोते हो, तुम्ही आमचा आवाज ऐकताय. आता माझ्यासमोर प्रवीण सर बसलेले आहेत. अतिशय हसतमुख असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यातली ऊर्जा तुम्हाला ऐकताना जाणवत असेल. 7 वेळा गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं आहे. साऊथ एशियन गेममध्ये त्यांचा सहभाग होता. आज ते टेक्निकल डायरेक्टर म्हणून या खेळात कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. आणि याच प्रवीण सरांनी आज महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना घडवण्याचं देखील काम केलेलं आहे. सर, सध्याचं तुमचं या खेळातलं कार्य कशा पद्धतीने चालू आहे? सध्या म्हणजे तुम्हाला सांगितलं मी CISF खेळलो, मनसोक्त खेळलो. खेळल्यानंतर मला थोडी जाणीव झाली की बाबा नाही, आपल्याला आता इथं न थांबता आपल्याला महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला त्या तायक्वोंदो या खेळाची काही लिमिटेशन माझ्या लक्षात आले. मग यातून बाहेर काढण्यासाठी आपणच त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे असं आम्ही कोरियाला गेल्यानंतर लक्षात आलं. मग त्या अनुषंगाने मी जो स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा जो NIS क्रीडा क्षेत्रातली सगळ्यात मोठी पदवी आहे, जी 1 इयर डिप्लोमा म्हणतो आपण त्याला, तर त्यासाठी मी ॲडमिशन घेतलं खेळत असतानाच. आणि मग खेळता खेळता मी तिथं ॲडमिशन घेतलं. ॲडमिशनमध्ये मी डिप्लोमा कंप्लीट केला आणि मग माझ्यातनं थोडं महाराष्ट्राचं प्रेम जागृत झालं आणि मग मी तो जॉब रिझाईन केला. 1 वर्ष थांबल्यानंतर मला गॅरंटी होती की मी शिवछत्रपती अवॉर्डी आहे, मला नक्कीच शासन दरबारी काही ना काही मला योग्य न्याय मिळेल. आणि योगायोगाने त्या काळात क्रीडा मार्गदर्शकांच्या, क्रीडा व योग सेवा संचनाच्या क्रीडा मार्गदर्शनाच्या काही जागा म्हणून निघाल्या आणि त्याच्यात मी अर्ज केला. मी त्यांची परीक्षा दिली MPSCच्या थ्रू जी झाली ती, आणि त्याच्यात मी सेकंड आलो, आमच्या म्हणजे टॉप केलं. आणि मी नंतर मग कोल्हापूर इथं या तायक्वोंदो राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून मी तिथं कार्यरत झालो. शेवटी आपल्या मातीशी आपली नाळ जोडलेली असते आणि ती तुम्हाला इथे पुन्हा खेचून घेऊन आली. श्रोते हो, जसा सरांनी आता उल्लेख केला, सरांना एकदा खेळाडू म्हणून आणि एकदा उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रातला अत्यंत बहुमान किंवा अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार असतो. सर, ग्रामीण भागात तर ही गुणवत्ता हेरण्यासाठी काय काय केलं पाहिजे?
किंवा त्या मुलांनी या खेळाकडे या त्या खेळातल्या संधींकडे कसं बघावं? छान प्रश्न विचारला तुम्ही की बाबा याच्यासाठी एक जसं तुम्ही म्हटलंय सुरुवातीला हे ओळख करून दिली की बाबा एक जोहरीची आवश्यकता असते हिऱ्यातलं पैलू पाडण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. जो कोच असतो, जो मार्गदर्शक असतो, तो हेच काम करत असतो. याच्यासाठी त्या हिऱ्याची किंवा त्या याची गुणवत्ता आहे का नाही हे निहारणं खूप आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी टॅलेंट हंट नावाने ते एक आम्हाला टॉपिक होता आणि मग त्या पद्धतीने आम्ही तिथं कोल्हापूरमध्ये सुद्धा मी त्या पद्धतीने केलं आणि काही टॅलेंट मुलांची निवड केली आणि ती मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली. त्याच पद्धतीने आज आमची क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची क्रीडा प्रबोधिनी 96 पासून सुरू आहे. युतीच्या काळात त्यावेळेस झाली होती आणि त्याच्यात आम्ही बॅटरी ऑफ टेस्ट घेतो. ज्याच्यात नॅचरल टॅलेंट आहे त्या मुलांना आम्ही तिथं निवडतो आणि त्यांना प्रशिक्षण देऊन फिजिकल म्हणजे त्यांची स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, एन्डोरन्स डेव्हलपमेंट, स्पीड, ॲजिलिटी अशा वेगवेगळ्या क्वालिटीची डेव्हलपमेंट करतो आणि त्यांना पोषक आहार देऊन त्यांच्यावर व्यवस्थित काम करून स्पोर्ट्स सायन्सचं बॅकग्राऊंड देऊन त्यांना आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत असतो. त्या ग्रामीण भागात सुद्धा खूप खेळाडू असतात तर त्यांचे क्रीडा शिक्षक हे त्यांनी शालेय स्पर्धांच्या माध्यमातून म्हणा किंवा संघटनांच्या माध्यमातून म्हणा त्या स्पर्धेला नेत असतात. ज्याच्या टॅलेंट असतो तो मुलगा नक्कीच कुठं ना कुठं चमकतो किंवा त्याचे गुण दाखवून जातो आणि ह्या गुणांना हेरणारा जर क्रीडा मार्गदर्शक असेल, कोच असेल तर नक्कीच तो पोरगा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतो. आमची जी योजना आहे ही तालुका लेवल, जिल्हा, विभाग अशा आम्ही वेगवेगळ्या टेस्ट घेतो. या लेवलला पूर्ण स्क्रीनिंग होतं आणि ती मुलांना आम्ही हेरतो आणि म्हणूनच आज आपण शालेय स्पर्धांमध्ये आज तागायत महाराष्ट्र तायक्वोंदोमध्ये तर आहेच चॅम्पियन, म्हणजे तसंच इतर सर्व खेळांमध्ये सुद्धा शालेय स्पर्धांमध्ये आज आपण महाराष्ट्र हे फर्स्ट किंवा सेकंड. पण हे टॅलेंट हंट हे खूप महत्त्वाचं आहे आणि ग्रामीण भागात असतं. त्यासाठी त्या ग्रामीण भागातल्या क्रीडा शिक्षक आणि आमचं सांगड चांगलं असतं ते त्यांनी हेरता आलं पाहिजे आणि त्यांनी पण प्रमोट केलं पाहिजे. तिला ग्रामीण भागातले कोचेस असतील त्यांनी पण जर प्रमोट केलं आणि योग्य ठिकाणी नेऊन ठेवलं तर ते मुलं नक्कीच नीरज चोप्रा असू दे किंवा तेजस्विनी सावंत असू दे किंवा इतर जे ऑलिम्पिकमध्ये खेळलेले खेळाडू आहेत या लेवलला ते जाऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं की खरोखरच एखाद्या रत्नपारखेच्या नजरेने जर त्यांना हेरलं तर ही मुलं निश्चितच पुढे जाऊ शकतात. काही वेळेला प्रश्न येतो तो आर्थिक बाबींचा. तिथे कशा पद्धतीने या खेळाडूंना मदत मिळू शकते किंवा पुढे ह्यातलं जर खेळायचं शिक्षण घ्यायचं असेल खेळातलं पुढे जाऊन तर त्याच्यासाठी काही योजना आहेत का? आहेत, नक्कीच आहेत. त्या योजनासुद्धांचा जर पाठपुरावा केला आपण तर आपण त्या योजनेमध्ये बसू शकतो. असं तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, क्रीडा प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे. त्यातून बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक पदक विजेतेसुद्धा तयार झालेले आहेत. तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं साई म्हणतो आपण त्याला, त्यांचेसुद्धा सेंटर्स आहेत आणि त्या सेंटर्समार्फत त्यांच्या जे प्रशिक्षित प्रशिक्षक असतात जे डिप्लोमा किंवा NIS डिप्लोमा वगैरे केलेले, जे ज्यांना स्पोर्ट्स सायन्सचं बॅकग्राऊंड आहे असे केलेले कोचेस असतात, त्यांच्या माध्यमात आपण त्या मुलाला जर तिथं नेऊन सोडलं तर तो मुलगा नक्कीच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र तसंच देशाचं नाव चमकवतो. तर त्याला आर्थिक बाबीचं तिथं ते सर्व सांभाळलं जातं. क्रीडा प्रबोधिनीमध्ये जवळजवळ 12 ते 15 हजार रुपये प्रत्येक खेळाडू मग महाराष्ट्र शासन खर्च करतं. एज्युकेशन त्यांना देतं, परत त्यांना रोजचा दैनंदिन आहार जो असतो, जो स्पोर्ट्स न्यूट्रिशन असतो तो देतो. कोचेसचे प्रोव्हाइड केलं जातं, त्यांचं जे किट असतं ते प्रोव्हाइड केलं जातं किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जाण्यासाठी जाणं येणं त्यांचा जो खर्च असतो तो महाराष्ट्र शासन देतं. आणि आता केंद्र शासनाची खेलो इंडिया ही खूप छान योजना कार्यरत झालेली आहे. जर सुवर्णपदक विजेते झाले राष्ट्रीय स्तरावर तर तुम्हाला दरमहा खूप मोठी अमाऊंट केंद्र शासनाच्या मार्फत ती मिळत असती. तुम्हाला त्या अनुदानातून तुम्ही स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकता. तसंच महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा जर तुम्ही जर चांगले खेळत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या फंडांमधून महाराष्ट्र शासनसुद्धा खूप चांगलं निधी उपलब्ध करून देतो. CSR जो फंड असतो त्यातून सुद्धा अनेक कंपन्या या खेळाडूंना दत्तक घेतात आणि ती मुलं मग आपल्याला वेगवेगळ्या याच्यात चमकताना दिसतात किंवा लीग मॅचेस सुद्धा आता वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत. देशी खेळांचं म्हटलं तर खो खो, कबड्डी सारख्या सुद्धा खेळांमध्ये या गोष्टी घडतात. तायक्वोंदोमध्ये पण ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. टीम इव्हेंट याच्यात सुरू झालेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा मुलांना एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. सर, तुम्ही आता NISचा उल्लेख केला तर NISची पात्रता काय असते? तुम्ही चांगल्या लेवलला खेळलेले पाहिजे आणि मग तुमची मानसिकता तशी झाली पाहिजे की नाही मला आता कोचिंग करायचं आणि ती एक हॉबी म्हणून, एक पॅशन म्हणून जर स्वीकारलं तर NIS केल्याचा फायदा होतो. आणि मग त्याची पात्रताचा विषय आला तर तुम्ही नॅशनल लेवलला तुम्ही तुमचा पदक विजेते असले पाहिजे. तुम्ही किंवा युनिव्हर्सिटीच्या सुद्धा स्पर्धा खेळल्या तर चालतात, त्याच्यात पदक विजेते चालतात आणि तुमचं ग्रॅज्युएशन लागतं सगळ्यात मूल
आणि एवढंच खूप मोठा क्रायटेरिया नाही आहे. फक्त त्या NIHचे जे सेंटर आहेत ते 4 ठिकाणी आहेत भारतात. पतियाळाला मेन सेंटर आहे, नंतर बेंगलोर, तिरुवनंतपुरमला एक आहे आणि कलकत्त्याला. NIHची माहिती तुम्ही दिलीत. एक खेळाडू म्हणून जेव्हा मूल पहिल्यांदा या तायक्वांदोशी जोडलं जातं, त्याच्यानंतर ते खेळाडू म्हणून घडत असतं. कधीतरी कालांतराने तो एखादा प्रशिक्षण वर्ग काढायचा विचार करतो. पंच म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळते. या सगळ्या वेगवेगळ्या रूपात काम करताना रोजगाराच्या संधी कशा कशा उपलब्ध असतात? खूप चांगली गोष्ट आहे, कारण एक खेळाडू त्याचं खेळातलं करिअर संपलं एक सर्टन एज नंतर, तर मग त्याला पुढं त्याच्यातनं संधी हवी असते किंवा त्याला रोजगार हवा असतो. तुम्ही जर खूप चांगल्या लेवलचे खेळाडू असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जसं आमचं करिअर घडलं की मला CISFनी हंट केलं आणि मला त्यांनी डायरेक्ट अपॉइंटमेंट सब इन्स्पेक्टर म्हणून दिली. तर तशा पद्धतीने आज CISF आहे, BSF आहे, ITBP आहे, म्हणजे CPOs जे आहेत, जे होम मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये चालतात, ते तुम्हाला डायरेक्ट चांगल्या पोस्टवर अपॉइंट करतात. तुम्हाला काम काहीच नसतं, नुसतं खेळणंच, त्यांच्या नावाने खेळायचं. जसं आपण महाराष्ट्राकडे रिप्रेझेंट करतो, तर ते त्यांच्या टीम्स येतात. पोलीसच्या, आर्मीची टीम येते. आर्मीमध्ये पण तुम्हाला एअरफोर्स किंवा नेव्हीच्या सुद्धा तायक्वांडोच्या टीम्स आहेत. आणि SSCB सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड या नावाने त्यांची टीम याच्यात संधी होती, खेळतात. 18 वर्षाच्या आधी सुद्धा तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता. म्हणजे हा एक तुम्हाला बॅकग्राऊंड खेळतानाच उपलब्ध होतो. दुसरी संधी म्हणजे तुम्ही NIS केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही एक डॉक्टरेट केल्यासारखंच आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही राज्य शासनात म्हणा किंवा केंद्र शासनात साईमध्ये सुद्धा तुम्हाला याच्या रोजगाराच्या संधी आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचं करिअर, स्वतःची जिम, स्वतःचं डोजांग सुरू करू शकता आणि त्यातून सुद्धा खूप चांगला रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. त्यानंतर येतो पुढचा की बाबा जे रेग्युलर आता कोचिंग आणि हे नाही करायचं, मला आता तायक्वांडोतनं थोडं मला साईडवेज व्हायचं किंवा मला हे करायचं, तर स्पोर्ट्स कोट्यातनं, महाराष्ट्र शासनाच्या स्पोर्ट्स कोट्यातून 5% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये तायक्वांडो या खेळाचा समावेश आहे. त्या अनुसार तुम्हाला क्लास 2 लेवलचं नॅशनल मेडलिस्ट असाल तुम्ही, तर तुम्हाला क्लास 2 लेवलची जॉब्स मिळतात. आज आमचे नाही म्हटलं तर कमीत कमी 75 ते 80 खेळाडू सब इन्स्पेक्टर या पदावर डायरेक्ट अपॉइंट, म्हणजे त्यांना PCच्या थ्रू मिळालेले चान्सेस. आणि आमची एक खेळाडू वर्षा लांडगे ही डेप्युटी कलेक्टर आहे, किंवा महसूलमध्ये मंगेश शिंगटे नावाचा मुलगा जो आहे माझाच विद्यार्थी आहे. तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असू दे की ते जे स्पोर्ट्स कोटा निघाला, तर ह्या तायक्वांडोच्या माध्यमातून जर नॅशनल मेडलिस्ट असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकता. नंतर याच्यानंतरचं पुढच्या अपॉर्च्युनिटीज, मला वाटतं चलो हे पण नाही करायचं, मला जॉब पण नाही करायचा, अजून तुम्हाला जर याच्यातनं काही करायचं असेल, फिजिओ बनवू शकता तुम्ही, सायकॉलॉजिस्ट, तुम्ही त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, पर्सनल ट्रेनिंगचे चांगले कोर्सेस आहेत, जे जिम ट्रेनर्स वगैरे जे करतात, त्याच्यात स्पेसिफिक गेम्ससाठी तुम्ही स्वतःचं करिअर डेव्हलप करू शकता. किंवा स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये हे खूप चांगलं करिअर आज झालेलं आहे. किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंट्सचं मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा स्पोर्ट्सशी रिलेटेड अशा अनेक गोष्टी आहेत की त्यातनं सुद्धा तुम्ही रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. खूप छान सर, तुम्ही स्वतः 6 Dan ब्लॅक बेल्ट आहात, आंतरराष्ट्रीय पंच आहात. आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम केल्यानंतर आपण जेव्हा आपल्या देशातल्या खेळाकडे बघतो, तर तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवतो? मी ज्यावेळेस ग्वांझू एशियन गेम्समध्ये ज्यावेळेस मी तिथं पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पंच साठी गेलो, एशियन गेम्समध्ये गेलो, म्हणजे खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती. आणि मी तिथं बघितलं की पंक्च्युअलिटी, ह्या ज्या बेसिक क्वालिटीज आहेत, ह्या गोष्टी आपल्याला थोड्या सगळ्यांना सुधाराव्या लागतील. टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करणं, टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करणं, कोणतंही इम्पार्शलपणे तुम्हाला तिथं उभं राहावं लागतं. आणि थोडी जरी चुकी केली तर तुम्हाला तिथं परत तुम्हाला ते वॉर्निंग देऊन तुम्हाला ते साईडवेज करू शकतात. काही उणीव आपल्यामध्ये आहेत त्या आता, कारण मधल्या काळात आमच्या संघटनांमध्ये खूप वाद होते. खेळाडूंना योग्य संधी मिळाली, योग्य गोष्टी मिळाल्या तर ते नक्कीच चमकत जातात. पण तरी काही हरकत नाही, आता सगळं प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे. अनेक योजना आहेत की जे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवण्यासाठी आपल्याला शासन म्हणा किंवा आता संघटना ह्या सगळ्या मिळून मार्गी लागलेल्या आहेत. याच निमित्ताने आता आदरणीय आयुक्त सुहास दिवसे साहेब यांनी एक लक्षवेध नावाची एक खूप छान योजना त्यांनी केलेली आहे. तायक्वांडो B ग्रुपमध्ये घेतलेला आहे. तर B ग्रुपचे 2 खेळाडू निवडायचे की जेणेकरून ते पुढच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला मेडल देतीलच. आणि त्यांच्यासाठी
पाहिजे तेवढा निधी शासन उपलब्ध करून द्यायला तयार आहे. आणि त्यांनी ही योजना सुरू केल्यापासून आम्ही तायक्वांडो सुद्धा आम्ही मी थोडं आमच्या अधिकाऱ्यांशी बोलून मी 2 नाही आम्हाला जरा अजून द्या असे करून मी त्यांच्या एक अजून खेळाडू म्हणून गेला 3 खेळाडूंची आम्हाला याच्यात आम्ही निवड केलेली आहे की जे आता आमच्या लक्षवेध म्हणजे जे येणाऱ्या एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकसाठी नक्कीच ते पुरं क्वालिफाय व्हायलाच पाहिजे असं आमची मानस आहे. सर थोडंसं मला मुलींच्या बाबतीत विचारावं असं वाटतं की कारण आजचे पालक मुलींसाठी या खेळाकडे स्वसंरक्षणाचा एक उत्तम पर्याय म्हणून बघतात. तर मुलींसाठी या खेळातल्या संधी कशा आहेत उपलब्ध? स्वयंसिद्धा नावाची एक महाराष्ट्र शासनाने 2003 मध्ये खूप चांगली योजना सुरू केली. त्याचे जिडो आणि तायक्वांडोचा एक सिलेबस बनवला. त्यांचं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्व जिल्हा तालुका लेवलला सर्व शाळांमध्ये यांचं प्रशिक्षण सुरू केलं. तर महिलांना ते तर आहेच पण मुलींना ॲज अ मी सांगितलेलं ह्या सगळ्या आता याच्या आधी सांगितलेल्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत नोकरीच्या. त्याच्यामुळे पालकांनी मुलींना सपोर्ट करणं खूप आवश्यक आहे. स्वप्नाली शिंदे नावाची एक मुलगी आत्ताच आमची आसाम रायफल्समध्ये गेली. आज ती आसाममध्ये जाऊन ती ट्रेनिंग करते. माझी सिस्टर सुद्धा आहे कृपाली बोरसे, ती आज इन्स्पेक्टर आहे. ती भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट आहे. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताला पहिल्यांदा पदक प्राप्त करून दिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर माझी जी गर्ल्स टीम होती ती खूप स्ट्रॉंग होती आणि त्या मुली आज खूप मोठ्या लेवलला IT मध्ये काम करतायत. कोणी IITला सुद्धा ॲडमिशन घेतलेले आहेत. आणि एक सगळ्यात मोठी जिद्द आणि ईर्ष्या जी असते ना ती खेळाडूंमध्ये खूप असते आणि त्या जोरावर ती मुलं नक्कीच लाईफमध्ये यशस्वी होतात. म्हणून मी मुलींच्या पालकांना सुद्धा सांगेल की तुम्ही नक्कीच कोणता ना कोणता खेळ त्यांना खेळायच भाग करू. सर एक उत्तम मार्गदर्शक म्हणून तुम्ही अनेक मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं आहात. मार्गदर्शक या नात्याने आपल्या महाराष्ट्रातले जेव्हा इतर कोचेस तुम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांनी कसं काम करावं? खूप चांगला प्रश्न आहे. मार्गदर्शकाने स्वतःला सातत्याने अपडेट करणं खूप आवश्यक आहे. आतापर्यंत मी स्वतः काही ज्या उणिवा माझ्या होत्या, सपोज मला असं वाटलं की नाही मी वेट ट्रेनिंगमध्ये मी कमी पडतोय, तर मी स्वतः SNCचे जे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचे जे कोर्सेस होते फॉरेनमधले मी ते अटेंड केले. मी ते केले. मी टेक्निकल याच्यासाठी मी 2008मध्ये कोरियाला गेलो. 6 महिने मी तिथे राहिलो. तिथं एज्युकेट झालो आणि नंतर मी अजून स्वतःला त्यावेळेसुद्धा मी आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो, आंतरराष्ट्रीय पंच होतो. पण मला असं वाटत होतं की नाही कुठेतरी आपण कमी पडतोय. मग ह्या स्वतः अपडेट होणं खूप आवश्यक आहे. 1-2 खेळाडू घडून होत नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त घडवण्यासाठी तुमचा बेस खूप चांगला पाहिजे. ॲज अ कोच तुम्ही पोलाईट असले पाहिजे, तुम्ही रिस्पेक्टिव्ह असले पाहिजे, तुम्ही मुलांना मोटिवेट करणारे असले पाहिजे, तुमच्याकडे बघून मुलांना मोटिवेशन मिळालं पाहिजे, तुमचं बिहेव असं असलं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातले बरेच कोच आज त्यांना आम्ही सातत्याने शालेय स्पर्धांच्या माध्यमातून म्हणा की संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सिनियर कोचच्या बरोबर आम्ही त्यांना काम करण्याची संधी दिली आणि बरेच चांगले होतकरू कोच आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. रत्नागिरीसारख्या ठिकाणी तर खूपच चांगली टीम कोचेसची चांगली टीम तयार झालेली आहे. स्पोर्ट्स सायन्सचं नॉलेज असलं पाहिजे. मग तो खेळाडू खेळताना त्या खेळाडूवर कोणत्याही फिजिकल त्याच्या गोष्टींवर अन्याय होणार नाही. कोचेस काय करतात आजकाल की बाबा ते सातत्याने अट्टास धरतात की ह्या मुलांनी 18 ते 20 किलोज मध्येच खेळलं पाहिजे. तर तसं नाही. त्याची जशी ग्रो होती, भले तुम्हाला जिल्हा पातळीवर मेडल मिळालं नाही चालेल, आज तुम्ही आत्ताचं तात्पुरतं लक्षात न घेता लॉंग टर्ममध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्या की त्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला खेळवायचं आहे. मग त्याची ग्रोथ झाली पाहिजे. तात्पुरत्या पदक विजेतेच्या लालसेत न जाता तुम्ही पुढचा उद्देश करा. एक खेळाडू 10 वर्ष एखाद्या कोच बरोबर राहिल्यानंतर तो रिझल्ट देतो. टॅलेंट असतो तो 6 महिन्यात सुद्धा देतो. कोल्हापूरमध्ये सुद्धा माझ्याबरोबर एक खेळाडू होता, त्यांनी 6 महिन्यात रिझल्ट दिला होता. आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल झाला होता. पुण्यात सुद्धा तसे बरेच खेळाडू माझ्याशी की बाबा विदिन 6 मंथ, पण त्यांचं नॅचरल त्यांची फिजिकल कंडिशन्स तशी होती. पण जर आपण काही गोष्टीचा अट्टा झाला की त्यांनी त्या कॅटेगरीत खेळावं, त्यांच्यावर मग तो अन्याय होतो त्या मुलांवर आणि भविष्यात त्यांच्या वाढीवर, त्याच्या मानसिकतेवर सगळ्याच या गोष्टीचा परिणाम होतो. तर कोचनी एक थोडं दूरगामी विचार करून फक्त तात्पुरत्या जिल्हा राज्य लेवलचा विचार न करता तो पुढं कसं जाईल आणि तात्पुरतं आपल्याला मिळालं जरी नाही मिळालं तर भविष्यात हा खेळाडू चांगला बनणारे अशी दूरदृष्टी त्या कोचमध्ये पाहिजे. खूप मोलाची अशी माहिती दिलीत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सर प्रत्येक खेळाला आणि त्या अनुषंगाने त्या खेळातल्या खेळाडूला वलय प्राप्त होत असतं आणि त्याच्यासाठी त्या खेळांची चर्चा होणं, सातत्याने लोकांच्या दृष्टीपथात ते राहणं गरजेचं असतं. त्यातलं यश मिळतंय, कोणते खेळाडू कुठे चमकलेत, कोणत्या पातळीवर चमकलेत. तर हा आलेख लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य, तर या सगळ्याच पातळीवर काय प्रयत्न केले गेले पाहिजे? काळाची गरज आहे. स्पोर्ट्स मार्केटिंग हे हा एक खूप मोठा विषय आहे आणि ते काळाची गरज आहे
तर क्रिकेटचं नावासाठी सांगावं लागत नाही किंवा सचिन तेंडुलकर काय किंवा महेंद्रसिंग धोनी काय हे कुणाला सांगावं लागत. इतर खेळांच्या मध्ये तसं होत नाही सहसा. पण आता तरीसुद्धा बाकीचे जे खेळ आहेत तर त्यांनी जे टीम इव्हेंट्स आहेत स्पेशली त्याच्यात प्रो कबड्डी आलं किंवा आपण आता खो खोची सुद्धा लीग मॅचेस सुरू झालेल्या आहेत. त्या पद्धतीने तायक्वांदोच्या सुद्धा लवकरच हे नवीन जे फेडरेशन आलं ते तशा पद्धतीचं आमची चर्चा झाली. मी कारण टेक्निकल कमिटीमध्ये आहे तर त्याला एक तायक्वांडो लीग मॅचेस सुद्धा आम्ही सुरू करण्याचं दिलेलं आहे ज्याच्यात खेळाडूंसाठी बोली लागेल. एखादा चॅनल त्याला स्पॉन्सर्ड करेल आणि याच्यातून स्पोर्ट्स मार्केटिंग एक आमचं चांगलं होईल. तर आमचे नवीन अध्यक्ष जे आहेत डॉक्टर अविनाश बारगजे हे स्वतः पत्रकार आहेत आणि त्या माध्यमातून आज आमच्या सातत्याने पेपरला बातम्या येतात. त्याच्यामुळे आम्ही खेळाडूंचं नाव होईल, तायक्वांडो हा घरोघरी पोहोचल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही मार्केटिंग करायचा प्रयत्न पण करतोय. आता आमचे बरेच खेळाडू आहेत की त्यांना 2-4 कंपन्या त्यांना स्वतःहून आल्या आणि त्यांना ते स्पॉन्सर्ड करतायत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी किंवा आमचे खेळाडू आज एखाद्या ब्रँडचा अँबॅसिडर सुद्धा झालेले आहेत. अशा सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं स्पोर्ट्स मार्केटिंग ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोन आमचं लक्ष आहेच. आम्हाला फक्त आता कालावधी खूप कमी मिळालेला आहे. तर याच्या पुढे भविष्यात आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवूच आणि एक स्पोर्ट्स मार्केटिंग म्हणा किंवा तायक्वांडोचं मार्केटिंग की तो कसा होईल, आमच्या मुलांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक कसे मिळतील तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय. तर ते नक्कीच आम्ही ह्या येणाऱ्या कालावधीत करून घेऊ. निश्चितच. तर कोकण प्रांत जो आहे तो आजही म्हटलात तसा शहरापेक्षा खूप थोडा वेगळा आहे. तर इथल्या मुलांमध्ये कोणती गुणवत्ता तुम्हाला जास्त प्रमाणात दिसते? खूप चांगलं आहे कारण इथं वर्षातनं जवळजवळ 6 महिने पाऊस पडत असतो. तर मग ह्या मुलांना ट्रेनिंग करायला एक ते कोणताही खेळ असू दे त्या खेळात खूप कमी संधी आहे. पण वातावरण सुद्धा ह्युमिड असल्यामुळं थोडा कोस्टल रिजनमध्ये थोडा त्रास होतो. पण तरी सुद्धा इथं ह्या भागातल्या ज्या दोन्ही आमच्या संघटना आहेत तिन्ही म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. इथले जे संघटक आहेत हे खूप यांचं चांगलं काम आहे. म्हणजे जरी वातावरण नसली तरी इथं करासरांच्या माध्यमातून व्यंकटेश करासरांच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संघटनेला बांधलेलं आहे. मग ते तालुका लेवलच्या संघटना असू दे, त्यांचे क्लब्स असू दे किंवा त्यांचे इथं साहित्य सुद्धा सगळं उपलब्ध आहे. आज महाराष्ट्रात स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो म्हणून मला तिथं ऑक्टोगन मॅट माझ्याकडे आहेत ज्या चेंज झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मला आता इथं पहिल्यांदा बघायला मिळालं की रत्नागिरी व्यंकटेश सरांनी 3-3, 4-4 सेट इथं ऑक्टोगन मॅटचे आणून ठेवलेले आहेत. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. परत इथले जे ते आमदार खासदार जे आहेत ते सुद्धा ह्या सर्व किंवा मंत्री महोदय आहेत हे सुद्धा सर्व आमच्या खेळाडूंना सातत्याने मदत करताना दिसत आहेत. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे की जेणेकरून खेळाडूंना संघटकांना चांगलं प्रोत्साहित केलं जातं. सिंधुदुर्ग म्हणजे आमचे महेश कुलकर्णी सर आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. प्रतिकूल परिस्थितीत तिथं थांबून आज ब्लॅक बेल्टमध्ये असू दे की रेफरीमध्ये असू दे त्यांचे अनेक खेळाडू चमकलेले आहेत. परत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि रायगडचे जे आमचे आहेत ते तर स्वतः आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांचे खेळाडू पुमसे या क्षेत्रात ते खूप चांगल्या लेवलचे पंच केले. परत 3 ते 4 कोचेस त्यांच्या आता NIS शिक्षित कोचेस त्यांच्याकडे आहेत. म्हणजे असं कोस्टल रिजनमध्ये एवढं चांगलं काम होतंय. त्याच्यामुळं भविष्यात इथं नक्कीच चांगले खेळाडू घडतील आणि भविष्यात ते नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ते पदक प्राप्त होतील यात काही शंका नाही. निश्चितच सर. आणि खरोखर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे भविष्यात कोकणातील नावं आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील अशी आशा आपण करूया. सर, आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली, मस्त वाटलं आणि खरोखरच या क्षेत्रातल्या संधी त्यातली खोलवर अशी माहिती तुम्ही दिलीत. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. एक खेळाडू म्हणून, एक पंच म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? आपल्या पाल्याला म्हणा किंवा आपण स्वतःहून जर खेळाडू असेल तर तुम्हाला हे खेळ खेळणं अभ्यासाबरोबर स्वतःच्या करिअरच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या फिजिकल कंडिशन सुधारण्यासाठी म्हणजे कोणता ना कोणता खेळ तुम्ही सातत्याने खेळत राहा. खेळ खेळल्याने सुदृढता नक्कीच वाढती, शरीरात क्षमता वाढती आणि स्वतःला निरोगी राखतो. मी स्वतः एक पालक आहे आणि मी खेळाडू म्हणून मी ज्यावेळेस होतो माझी सुद्धा संधी इंजिनिअरिंगच्या हट्टास माझ्या आईवडिलांच्या हट्टासापोटी माझं सुद्धा 3-4 वर्ष जे मधले त्या काळात गेले तर त्याचं सुद्धा दुःख आज सुद्धा माझ्या मनात कायम आहे. पालकांनी त्या खेळाडूला प्रोत्साहित केलं पाहिजे. 10वी-12वी आले म्हणून नाही, ठीक आहे बाबा अभ्यासासाठी तुम्हाला 1 महिना 2 महिने 3 महिने काय जे लागतील ते, पण त्याला कम्प्लिटली बंद करणं हे चुकीचं आहे. कारण तो जर शारीरिक हालचाली केल्या, फिटनेस त्याचं चांगलं ठेवलं तर नक्कीच तो मुलगा अभ्यासात सुद्धा त्याची चमक दाखवतो. माझी विनंती राहील पालकांना की असं कोणताही मनात पूर्वग्रह न करता त्यांनी मुलांना खेळू द्यावं. आणि त्याचबरोबर मी मुलांना सुद्धा आवाहन करतो की आईवडिलांना तुम्ही
आणि जर तुमच्या खरंच तुम्हाला स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सातत्याने राहायचे किंवा तुम्हाला खेळायचे तर तुम्ही अभ्यासात सुद्धा तेवढाच अभ्यास केला पाहिजे. तुमच्या दोन्ही गोष्टीची नैपुणता तुम्ही दाखवून दिली पाहिजे. खूप महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला तुम्ही दिलात असेल. कारण बरेचदा असं होतं की अभ्यास आहे म्हणून मुलं खेळापासून जी बाजूला जातात ती मग बाजूलाच जातात. ती खरोखर त्याला जर त्याची आवड असेल तर ती आवड, त्याचा छंद जोपासू देणं, त्या छंदातनंच त्याचं करिअर घडू शकतं. ह्याच सकारात्मक विचारावर आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेते. तुमच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देते. आज आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य